विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बॅलन्स शीटचा अर्थ आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन ए पर्टिक्युलर डे. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, नॉट ए अकाउंट. म्हणजे बॅलन्स शीटला आपण अकाउंट म्हणू शकत नाही, तर बॅलन्स शीट ही एक स्टेटमेंट आहे. ज्या स्टेटमेंटमुळं आपल्याला कशाची माहिती मिळते? शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन ए पर्टिक्युलर डे. संबंधित दिवशी किंवा संबंधित तारखेला, म्हणजे ज्या तारखेला किंवा ज्या दिवशी आपलं फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष संपेल, ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर एका विशिष्ट दिवशी किंवा त्या संबंधित तारखेला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन, आर्थिक स्थिती ही नक्की कशा प्रकारची आहे, ही आपल्याला केवळ या बॅलन्स शीटमुळं काय करता येते, जाणून घेता येते, माहीत पडते. म्हणजेच थोडक्यात काय की बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, अकाउंट नाही. या बॅलन्स शीटमुळं आपल्याला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन, आर्थिक स्थिती, आर्थिक प्रगती ही संबंधित दिवशी किंवा विशिष्ट तारखेला काय करता येते, जाणून घेता येते. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साईड. आपल्या व्यवसायाशी संबंधित ज्या काही लायबिलिटी असतात किंवा शेअर कॅपिटल किंवा भांडवल असतं, या लायबिलिटीची किंवा कॅपिटलची नोंद आहे, रेकॉर्डिंग आहे. ते रेकॉर्डिंग किंवा नोंद कुठे केली जाते, तर त्या बॅलन्स शीटला दोन बाजू असतात. त्या दोन बाजूपैकी पहिली बाजू म्हणजे लेफ्ट हँड साईड व दुसरी बाजू म्हणजे राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला आपण आपल्या व्यवसायाशी संबंधित ज्या काही लायबिलिटी असतात किंवा कॅपिटल असतं, त्या कॅपिटलची किंवा लायबिलिटीची नोंद कुठं करतो, तर या बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला करतो. त्याचबरोबर वेअर ॲज ऑल असेट्स आर रेकॉर्डेड टू इट्स राईट हँड साईड. त्याचबरोबर आपल्या व्यवसायाशी संबंधित ज्या काही असेट्स असतात, यालाच आपण प्रॉपर्टी असं म्हणतो. मग आपल्या व्यवसायाशी संबंधित, व्यापाराशी संबंधित ज्या काही प्रॉपर्टी असतात किंवा असेट्स असतात, त्या प्रॉपर्टीची किंवा असेटची रेकॉर्डिंग किंवा नोंद ही कुठे केली जाते, तर या बॅलन्स शीटला जी दुसरी बाजू असते, त्या दुसऱ्या बाजूला राईट हँड साईड असं म्हणतात. त्या राईट हँड साईडला आपल्या व्यवसायातील किंवा व्यापाराशी संबंधित ज्या काही प्रॉपर्टी असतात किंवा ज्या काही असेट्स असतात, त्या असेटची किंवा प्रॉपर्टीची नोंद किंवा रेकॉर्डिंग हे या राईट हँड साईडला केले जाते. दी बॅलन्स शीट इज ए नॉट ॲन अकाउंट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही, तर बॅलन्स शीट हे काय आहे, स्टेटमेंट आहे. शोईंग दी फायनान्शियल पोझिशन. या स्टेटमेंटमुळं आपल्याला आपल्या व्यवसायाची आर्थिक प्रगती काय करता येते, स्पष्टपणे समजते, माहीत करता येते किंवा जाणून घेता येते. ऑफ ए फर्म ॲज ऑन ए गिवन डेट इन दी फॉर्म ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, अकाउंट नाही. बॅलन्स शीटमुळं आपल्याला आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती समजते आणि त्याचबरोबर या बॅलन्स शीटमुळं आपल्याला संबंधित तारखेला म्हणजे कोणत्या तारखेला, 31 मार्च संपल्यानंतर आपल्या व्यवसायामधील, आपल्या व्यवसायाच्या असेट्स अँड लायबिलिटीज या संबंधित तारखेला किंवा विशिष्ट दिवशी किती रुपयाचे आहेत किंवा कशा प्रकारचे आहेत, आपल्या असेट्स आणि लायबिलिटी ह्याची टोटल अमाऊंट किती रुपयाची आहे, किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधित ज्या काही लायबिलिटी आहेत त्या सध्या कशा प्रकारची पोझिशन दर्शवतात, किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधित ज्या काही असेट्स आहेत त्या नक्की कशा प्रकारची पोझिशन दर्शवतात, हे केवळ आपल्याला या बॅलन्स शीटमुळं समजते. म्हणजेच थोडक्यात काय की बॅलन्स शीट हे अकाउंट नसून स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटमुळं आपल्याला आपल्या व्यवसायाशी संबंधित फायनान्शियल पोझिशन समजते, व्यवसायाची आर्थिक स्थिती समजते. त्याचबरोबर ॲज ऑन ए गिवन डेट इन दी फॉर्म ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, संबंधित तारखेला किंवा संबंधित दिवशी आपल्या व्यवसायाच्या असेट्स आणि लायबिलिटीज ह्या कशा प्रकारच्या आहेत किंवा किती रुपयाच्या आहेत, किती रकमेच्या आहेत, या असेट्स अँड लायबिलिटीज आपल्या व्यवसायाची सद्यस्थितीला किंवा संबंधित तारखेला कशा प्रकारची पोझिशन दर्शवतात, ते केवळ या बॅलन्स शीटमुळे आपल्याला या ठिकाणी समजते. ए स्टेटमेंट ऑन ए पर्टिक्युलर डेट शोईंग ऑन वन साईड ऑफ ट्रेडर प्रॉपर्टी अँड अदर साईड ऑफ दी लायबिलिटीज. या स्टेटमेंटमुळं आपल्याला संबंधित दिवशी किंवा संबंधित तारखेला, या स्टेटमेंटमुळं आपल्याला एका बाजूला संबंधित व्यापाऱ्याच्या किंवा व्यवसायाच्या प्रॉपर्टी किती रुपयाच्या आहेत किंवा कशा आहेत, व त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला संबंधित व्यवसायाच्या किंवा त्या व्यापाराच्या लायबिलिटी कशा प्रकारच्या आहेत, ते या स्टेटमेंटमुळं आपल्याला या ठिकाणी माहीत होतं. म्हणजेच थोडक्यात काय की बॅलन्स शीटमुळं आपल्याला आपल्या व्यवसायाशी संबंधित किंवा आपल्या व्यापाराशी संबंधित प्रॉपर्टी किती रुपयाची आहे व लायबिलिटी किती रुपयाची आहेत, किंवा असेट्स म्हणून आपल्याला
बाहेरून येणं किती रुपयाचे आहे, लायबिलिटी म्हणून आपण देणं किती लागतोय, अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती ही केवळ आपल्याला या बॅलन्स शीटमुळं या ठिकाणी समजते.